सुरुवात करूया आरकंडी फॅब्रिकने. अच्छा. सोर्समध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली आहे याबद्दल, की हे कापड सुरुवातीला जरा कडक वाटतं. हो, पण वापरल्यावर किंवा धुतल्यावर म्हणे ते मऊ होतं. अगदी. आणि यावर डिजिटल प्रिंट आहे. सोबत कोटा डोरियाचा दुपट्टा पण दिसतोय. हो, कोटा डोरिया म्हणजे ते हलकं जाळीदार कापड आहे ना, त्यावर ॲप्लिक वर्क म्हणजे ते कापडाचे तुकडे शिवून केलेलं डिझाईन. आणि आगीवर्क पण आहे. ती साखळी टाक्याची एम्ब्रॉयडरी. ते कॉम्बिनेशन आहे. विशेषतः दुपट्ट्याच्या कडेला जे आरीवर्कचं स्कॅल्पिंग केलंय ते छान दिसतंय. किंमत साधारण 3,000 रुपयांच्या आसपास. आणि सोर्स म्हणतंय की यात लाइनिंग पण आहे. म्हणजे ज्यांना थोडा ताठ, स्ट्रक्चर्ड लुक आवडतो त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय वाटतो. बरोबर. आता आरकंडीच्या या किंचित ताटपणानंतर सोर्समध्ये एकदम उलट म्हणजे जॉर्जेटचे सूट्स दाखवले आहेत. अच्छा, जॉर्जेट तर म्हणजे एकदम सॉफ्ट आणि हलकं असतं. हो, तेच सांगितलंय. आणि त्यावर 3D किंवा डिजिटल फ्लोरल प्रिंट्स आहेत, ते पण पेस्टल शेड्समध्ये. हो, हे प्रिंट्स खूप चालतात हल्ली. जॉर्जेटचं कापड आणि त्यावर हे मॉडर्न प्रिंट्स, एकदम फ्रेश लुक येतो. याचीही किंमत आरकंडी इतकीच, म्हणजे 3,000 रुपये. म्हणजे ज्यांना अगदी फ्लोई आणि लाईटवेट काहीतरी हवंय आहे त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. यानंतर येतो उल्लेख भागलपुरी सिल्कचा, जे दिसायला टसर सिल्कसारखं आहे म्हणतात. हो का? त्यावर काय आहे? मोठे फ्लोरल प्रिंट्स आहेत म्हणे आणि दुपट्ट्याला गोल्डन बॉर्डर. कापड खूप सॉफ्ट आणि फ्लुई आहे असं सोर्समध्ये सांगितलंय. अच्छा. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे सोर्स म्हणतंय की हे विना लाइनिंग शिवता येतं. म्हणजे कापडातच पुरेशी जाडी किंवा अपारदर्शकता असेल असा अंदाज आहे. याची पण किंमत 3,000 रुपये. म्हणजे बघ, आत्तापर्यंत 3,000 रुपयामध्ये 3 अगदी वेगळ्या प्रकारचे फॅब्रिक्स आणि स्टाईल्स पाहिले आपण. हो, आरकंडी, जॉर्जेट आणि भागलपुरी सिल्क. आता वळूया मस्लिन सिल्ककडे. सोर्समध्ये याचे 2 प्रकार दिसतात. एक आहे बेज रंगाचा, त्याच्या गळ्यावर नेट पॅटर्न आणि एम्ब्रॉयडरी आहे. आणि दुपट्टा कोणता आहे? दुपट्टा सॉफ्ट ऑर्गॅन्झाचा आहे. दुसरं एक पिवळ्या रंगाचा पण आहे, ज्यावर हँडवर्क जास्त आहे असं वाटतंय. हो, मस्लिन सिल्क म्हणजे ते क्रेपसारखं फ्लोई पण प्युअर सिल्क असतं असं सांगितलंय. त्या बेज सूटमध्ये ऑर्गेन्झा दुपट्ट्यावरचं थ्रेडवर्क आणि लेसिंग छान दिसतंय. आणि पिवळ्या सूटचं काय? पिवळ्या सूटमध्ये नेकलाईनवरचं हँडवर्क आणि प्युअर शिफॉनचा दुपट्टा आहे. त्यावर रंगीत धाग्यांचं आरीवर्क आहे. ते खास वाटतंय. यांच्या किमती थोड्या वेगळ्या आहेत वाटतं. हो, अनुक्रमे 3,000 आणि 3,500 रुपये. म्हणजे हँडवर्क जसं वाढलं तशी किंमत थोडी वाढली आहे. आणि आता येतो सोर्समधला तो भाग जिथे जरा जास्त कलाकुसर आहे आणि किंमतही जास्त आहे. टॅबी सिल्क आणि हेवी वर्कवाले जॉर्जेट सूट्स. हो, सोर्समध्ये याला मुख्य आकर्षण म्हटलंय. टॅबी सिल्कबद्दल पण काहीतरी वेगळं सांगितलंय ना? हो, की हे नेहमीसारखं अंगाला चिकटणारं टॅबी सिल्क नाहीये, थोडं जाडसर आहे म्हणे. अच्छा, त्यावर डिजिटल प्रिंट आहे आणि मग त्याला मोती आणि काय म्हणतात त्याला कड्डाणा वर्कने हायलाइट केलंय. आणि हे हँडवर्क फक्त गळ्यावर नाहीये. नाही, बाह्यांवर पण आहे आणि दुपट्ट्यावरही पसरलेलं दिसतंय. कामाची फिनिशिंग चांगली आहे यावर जोर दिलाय सोर्सने. आणि रंग पण सॉफ्ट आहेत. कांदा, पिस्ता, बदामी असे. किंमत मात्र 4,500 रुपये. हो, पण ज्यांना टॅबी सिल्क नको असेल त्यांच्यासाठी तशाच प्रकारचं काम जॉर्जेटवर पण उपलब्ध आहे म्हणे. ते पण इंग्लिश पेस्टल शेड्समध्ये. म्हणजे इथे कारागिरीवरचा भर स्पष्ट दिसतोय. अगदी. सोर्समध्ये तर असंही म्हटलंय की इतकं बारीक काम जर बाहेर कारागिराकडून करून घ्यायचं ठरवलं तर फक्त मजुरीत 4,500-5,500 रुपये लागू शकते. अच्छा, म्हणजे त्या हिशोबाने या तयार सूटची किंमत योग्य ठरवण्याचा प्रयत्न दिसतोय. हो, तसंच काहीसं. तर एकूण या सोर्समधून काय दिसतं की 3,000 रुपयापासून ते 4,500 रुपयापर्यंतच्या रेंजमध्ये बरीच व्हरायटी आहे. हो, वेगवेगळ्या फॅब्रिक्समध्ये, प्रिंट्समध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकुसरीमध्ये पर्याय आहेत. अगदी सिंपल ॲप्लिक वर्कपासून ते डिटेल्ड मोती कटदाण्याच्या हँडवर्कपर्यंत. रक्षाबंधनासाठी भेट म्हणून विचार करायला नक्कीच चांगली रेंज आणि विविधता आहे. हे सगळं बघताना एक विचार येतो मनात. काय? सोर्समध्ये ज्या प्रकारे हे डिटेल्ड हँडवर्क दाखवलं आहे, विशेषतः त्या जास्त किमतीच्या सूट्सवरचं. 4,500 वाल्या. हो,